लाडू बनवतोय। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। त्यासाठी गॅस बघा मी मध्यम आचेवरती ठेवलाय। नमस्कार, भाग्यास लाईफस्टाईल अँड ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी कुठलीही रेसिपी घेऊन आलेली नाही किंवा कुठल्याही रेसिपीचा मी आज व्हिडिओ बनवणार नाही। तर आज मी व्हिडिओ बनवते ते म्हणजे की मी असा व्हिडिओ बनवते की मी रेसिपीचा व्हिडिओ कसे बनवते ते। तर रेसिपीचा व्हिडिओ कसे बनवते तर बघा, जे खूप सारे मोठमोठे यूट्यूबर आहेत की जे स्वतःचा सेट करतात, व्यवस्थित स्वतःचा एक स्टुडिओ असतो की जिथे छोटंसं एक त्यांचं किचन असतं, वेगवेगळ्या भारीतले किंवा बाहेरून मागितलेले असे वेगवेगळे विलायती किंवा असे वेगवेगळे भांडे असतात, वेगवेगळे डिझाईनचे भांडे असतात भारीतले, ते वापरून तांब्याचे किंवा वेगवेगळे काचेचे बाउल वापरून जे स्टुडिओ तयार करून स्वतःचा व्हिडिओ बनवतात। एडिटिंगला जवळजवळ एक 5-6 लोकांची टीम असते की जी एडिट करत असते व्हिडिओ, आणि ती नंतर एडिटिंग करून लाइटिंग करून वेगवेगळे त्याच्यामध्ये इफेक्ट देऊन तो व्हिडिओ समोर आणला जातो। पण माझ्याकडे असं कुठलंही माध्यम नाही मैत्रिणींनो। मी साध्या माझ्या घरचा जो फोन आहे त्या फोननी मी व्हिडिओ बनवत असते, आणि माझं हे छोटंसं किचन आहे जे किचनमध्ये मी माझे आपले रोजचे जे भांडी वापरते किंवा घरी मी जे पदार्थ बनवते त्याचे मी व्हिडिओ बनवते। मैत्रिणींनो, मी कुठलाही असं लाईट इफेक्ट वापरत नाही किंवा वेगवेगळे व्हॉइसिंग देत नाही। मी आपल्या माझ्या साध्या 10-12 हजार रुपयाच्या मोबाईलमध्ये मी माझ्याच किचनमध्ये व्हिडिओ बनवत असते। आणि फ्री झाल्यानंतर 2 ते 3 तासात स्वतः व्हिडिओ बनवायचा, एका हाताने मोबाईल धरून व्हिडिओ बनवायचा, त्याच्यानंतर तो एडिट करायचा मोबाईल थ्रू, त्यानंतर मध्ये एडिटिंग करून त्याला व्हॉइसिंग देऊन तो एडिट करून तो आपण क्रोमच्या थ्रू तो अपलोड करायचा असं। आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा मुलाला आणून पुन्हा दिनक्रम संध्याकाळचा चालू होतो, ह्याच्यात मी माझ्या जे दिवसात माझ्या स्वतःला मी 2 ते 3 तास देऊ शकते ते स्वतःला न देता मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी धडपडत असते। अशा वेळी काय होतं की सध्या महिला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, कोणी स्वतःचा बिझनेस करतंय, कोणी जॉबला जाते, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे। जेव्हा आपण एका लहान मुलाची आई असतो अशा वेळी जॉब करणं शक्य नसतं, कारण मग जॉब करायचा तर मुलाला शाळेतून आणणार कोण, त्याला डे केअरला टाकणार कोण, त्याला डे केअरला ठेवायचं, तिथून आणायचं। पण सगळीच मुलं डे केअर पाळणाघरमध्ये हे सुटेबल नसतात। अशा वेळी त्याला 5 वर्ष होईपर्यंत मुलाला ही आईची गरज असते। तर अशा वेळेस नवरा सांभाळून, मूल सांभाळून, घर सांभाळून मिळालेल्या 2 ते 3 तासाचा फायदा करून मी स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केले। आज तुमच्या सगळ्यांना मी विनंती करते की तुमच्या पाठिंब्याची मला गरज आहे। तुम्ही मला पाठिंबा द्या। तर कशा पद्धतीने देऊ शकता तर मला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे काही व्हिडिओ मी टाकते त्याला तुम्ही जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर त्याला कमेंट करून तुम्ही सजेशन द्या, मला सपोर्ट करा। त्याच्यासाठी आज मी व्हिडिओ बनवलाय। एक मीडियम घरातली मुलगी आज यूट्यूबवरती काहीतरी व्हिडिओ टाकून आपले स्वप्न बघण्याची इच्छा मी आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। तर त्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट करता एवढी मी अपेक्षा करते। तर मैत्रिणींनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि भाग्यास लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।